नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये पुन्हा एक मोठा धक्का दिलाय। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जातोय। खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अधिकृत प्रवक्ते काल परवा जाहीर केले। 4-5 दिवस झाले असतील। संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली। त्यानंतर शिवसेना नेते ॲडव्होकेट अनिल परब, शिवसेना उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना जनसंपर्क प्रमुख ॲडव्होकेट हर्षल प्रधान, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, आनंद दुबे आणि बुलढाण्याच्या जयश्रीताई शेळके यांची प्रवक्ते म्हणून घोषणा झाली होती। मात्र यात संजना घाडे यांचं नाव कुठंच नव्हतं आणि त्यामुळे त्या नाराज झाल्याची जोरदार चर्चा रंगली। त्यानंतर यादी दुरुस्त करून या यादीत संजना घाडेंचं नाव समाविष्ट करण्यात आलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता। खिचडी आधीच शिजून तयार होती। पहिल्या यादीत नाव नसल्यानं दुखावलेल्या संजना घाडे यांची नाराजी अखेरपर्यंत दूर झाली नाही आणि अखेर त्यांनी शिवसेना शिंदेगडात जाण्याचा निर्णय घेतला। तो कदाचित आधीच झाला असेल, पण हे त्यांनी कारण सांगितलं, कारण ठरलं ते। शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरं तर संजना घाडी आणि त्यांचे पती माजी नगरसेवक संजय घाडी सुरुवातीपासूनच ठाकरेंसोबत राहिले आणि त्यामुळे ठाकरेंनी त्यांना प्रवक्ते तसंच उपनेतेपद बहाल केलं। मात्र खेळ काही जमला नाही। त्यांचा दहिसर आणि मागठाणे या विधानसभा मतदारसंघात मोठा दबदबा समजला जातो आणि महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे त्यांच्यावरच त्या ठिकाणी अवलंबून होते आणि शिंदेंनी नेमका आता त्यांनाच फोडलाय। संजय घाडी यांनी रविवारी त्यांचे पती माजी नगरसेवक संजय घाडी यांच्यासह शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत हा आणखी एक मोठा धक्का मानला जातोय। ठाकरे यांना मागील काही दिवसात अनेक धक्के बसलेत। अनेक माजी आमदार नगरसेवकांनी त्यांची साथ सोडली आहे। बहुतेकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत ठाकरेंची साथ सोडली आहे। आता जिकडे सत्ता तिकडे जातातच नेतं, ते काही नवीन राहिलेलं नाहीये। त्यामुळे कुणावर विश्वास टाकला आणि कुणावर अविश्वास टाकला हा मुळात चर्चेचा मुद्दा ठरू शकत नाही। मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय। आणखीही शिंदे ठाकरेंना मुंबईत धक्के देण्याच्या तयारीत आहे असं समजतंय। आगे आगे देखो होता है क्या। तुम्हाला काय वाटतंय, मुंबईत कुणाची सत्ता राहील, उद्धव ठाकरेंची की शिंदे भाजपची अर्थात युतीची? मुंबईकर कुणाला साथ देतील, ठाकरेंना की शिंदेंना? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइबचं बटन दाबा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।